जागी आहेस का? काय करू? आज एका दिवसात इतक्या गोष्टी घडून गेल्यात. अद्वैत साहेबांशी बोलता येईल का मला? व्हिडिओ कॉल करू का? एक मिनिट थांबा. आता करा. हाय. हाय. ऍक्च्युली भेटूनच बोलावंसं वाटत होतं, पण खूप लेट झालाय. सो नेत्रा, तुला टेन्शन आलंय का? कसलं? 30 तारखेचं. तीस तारीख जवळ येते आणि 30 तारखेला आपलं लग्न होतंय, हे फायनल आहे. ऍक्च्युली मला आत्ता टेन्शन यायला सुरुवात झाली होती, पण थोड्या वेळापूर्वी मी आईशी बोललो आणि माझं सगळं टेन्शन रिलीज झालं. ती मला म्हणालीये, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. आणि नेत्रा, तुला सांगतो, एकदा आईने एखाद्या गोष्टीत लक्ष घातलं तर ती गोष्ट व्यवस्थितच होते. सो आता तू सुद्धा कसलंच टेन्शन घेऊ नकोस. आणि एक खूप 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 महत्वाची गोष्ट सांगायची आहे तुला. सांगा ना. आय लव्ह यू नेत्रा. तू काही बोलणारच नाहीयेस का? बोलायचंय. ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. प्रत्येक वेळेला प्रेम व्यक्तच केलं पाहिजे असं नाही, ते दिसतं डोळ्यातून. आणि मला आता तुझ्या डोळ्यात दिसतंय की आपलं लग्न होतंय. तू थोडीशी नर्वस आहेस, पण डोळ्यात खूप स्वप्न आहेत तुझ्या, आपल्या दोघांच्या संसाराची. हो ना? मित्र, तुझा नवरा म्हणून मी तुला आत्ताच एक प्रॉमिस देतो. जे तुझं स्वप्न असेल तेच माझं स्वप्न असेल, आणि आपण दोघांनी मिळून आपली सगळी स्वप्न पूर्ण करायची. आणि मी आत्ता म्हणालो की प्रत्येक वेळी प्रेम व्यक्तच करायला हवं असं नाही, पण मलाही आवडेल कधीतरी तुझ्या तोंडून
आय लव्ह यू ऐकायला. हरकत नाही, तुला जेव्हा वाटेल तेव्हा बोल. ठेव. गुड नाईट. गुड नाईट. अद्वैत साहेब, नाही व्यक्त होता आलं मला आता, पण माझं तुमच्यावर प्रेम आहे, खूप प्रेम आहे. आणि आज मला जाणवलंय, कर्तव्यापेक्षा प्रेम मोठं असतं. आणि मी जे करते ते माझ्या तुमच्यावरच्या प्रेमासाठीच करते. आय लव्ह यू नेत्रा. गुड मॉर्निंग अद्वैत. गुड मॉर्निंग. 5 मिनिटात रेडी होतो आणि खाली येतो. तुम्ही ब्रेकफास्ट करून घ्या. अद्वैत, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. आजच्या मीटिंगच्या रिलेटेड ना, मलाही बोलायचं आहे. आपण जाताना बोलूया. अद्वैत, नाही, मला तुझ्याशी तुझ्या आणि गुड मॉर्निंग साहेब. गुड मॉर्निंग. साहेब, केतकी काकू तुम्हाला खाली बोलवत होत्या पोहे खायला. बाबा आणि पोहे म्हणजे डेडली कॉम्बिनेशन आहे. तुम्ही पोहे खायचं सोडून इथे काय करताय? जा तुम्ही ब्रेकफास्ट करून घ्या. आणि तेजस साहेब सुद्धा बोलवत होते तुम्हाला खाली. हा, तुम्ही करून घ्या ब्रेकफास्ट. मी आलो 5 मिनिटात खाली. कॉफी. तू खरंच फक्त कॉफी द्यायला आलीयस की काल फोनवर जे बोलायचं होतं ते बोलायला आलीयस? तुम्ही कॉफी घ्या, मी आहे खाली. पळतीयस? विषय बदलायला छान जमतं तुला. आपलं लग्न जरी होणार असलं तरी आपण बेस्ट फ्रेंड्स आहोत, हे विसरू नकोस. तू खरंच फक्त कॉफी द्यायला आली होतीस की काल फोनवर जे म्हणायचं होतं ते म्हणायला आली होतीस? साहेब, नाही, मला घाई काहीच नाहीये. टेक युअर टाइम. पण
कधीतरी म्हणावंच लागेल ना. म्हणशील ना? हे पदार्थ बघा जास्त चांगले आहेत. कॉम्बिनेशन छान आहे ना हे. काकू संगीतचं काय आपल्याला स्टेप पण बसवावा लागेल ना. अरे म्हणजे काय डान्स करायचंच आहे फाल्गुनी. हो मस्त गरबा. ते आपण ते नंतर बघू, आधी जेवणाचं ठरवूया. हो हा. हो. आजी ते पण आपण नंतर बघूया. ए नंतर काय नंतर नंतर कधी तेजस. अगं, बाबांना तर येऊ दे बरं. आणि अद्वैत आणि नेत्रा कुठे, ते महत्वाचे, तेच नाहीये. हो बरोबर आहे. वेलकम ड्रिंक ठेवणार आहोत ना आपण. अरे हा काय प्रश्न झाला, सगळं कसं व्यवस्थित असायला बघ हवं. गं, हा, जरा हा. धर. ए तेजस हा. हे बघ ह्याच्यात ना आमंत्रणाची यादी आहे. सगळ्यांना पाठवलंय आमंत्रण. अजून कोण राहिलं असेल तर डिपार्टमेंट बाबांचे माझा संबंध नाही. मी आधीच क्लिअर केलं. हे डेकोरेशन बरं बघ ते बघ. ऐका ऐका माझा ऐका. सगळे इथे जाय म्हणून मी सांगते. आता नेत्रा आणि अद्वैत भाईजी आले तेव्हा आपण माझ्या मुलाच्या आनंदासाठी, तो जिवंत राहावा यासाठी मी तुझा जीव द्यायला निघालो होतो. मी तुला नाही गमवू शकत. मी हे पाप नाही करू शकत. शेखर शेखर अहो असे थांबलायत का तुम्ही? या 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 लवकर या. लग्नाची बोलणी फायनल करतायत. बसा बसा बसा. आज काय ते फायनल करूया, नंतर वेळ मिळायचा नाही. चला घाई करा, पटापट करून टाकू. हो, आधी डेकोरेशन फायनल करूया, त्यानंतर कॅटरर फायनल करायचं आपल्याला. आणि त्यासाठी आपल्याला जायचंय फूड टेस्टिंगला. अरे आज फूड टेस्टिंगला जायचंय हे अद्वैतला सांग, म्हणजे तो वेळ काढेल. हो हो. हो आजच जाऊया, म्हणजे उशीर व्हायला नको. करेक्ट आहे. म्हणून आज रात्रीचा डिनर तिकडेच. अरे वा, नवरी मुलगी आणि नवरदेव आले. या लवकर या. आधी नेत्रा. काय आज सगळेच? तुला सगळं माहितीये तरी सुद्धा विचारतोयस ना. लग्नाचं सगळं फायनल करायचंय आज. हा. नेत्रा ये इकडे बस. आलेच मी हे ठेवून येते हा. अरे उचलून आहे. मी ठेवते. ये ये ये. अद्वैत ये ये इथे बस माझ्याजवळ. ये आज माझ्याजवळ बस. ये रे ये ये. बस. चला लवकर ठरवा आता. सगळ्यांना एकत्र असा वेळ मिळणार नाही लवकर पुन्हा. हो. ऐका 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 ऐका. एकच मिनिट. आधी आपण एक एक गोष्ट फायनल करायची का? हो हा प्लीज. काकू एक काम कर, ते मेन्यू कार्ड दाखव त्यांना. हा. अरे तेच आम्ही दाखवू. इथे पण एक. नेत्रा बघ. बघ. काकू मला काही कळत नाही यातलं. अद्वैत साहेब तुम्ही बघा ना. अरे काय चाललंय तुमचं? काय जरा काय गोंधळ चाललाय तुमचा? मी म्हणतो हे गोंधळ नाही थांबवणार. तू एक काम कर, तू ना आज जा आणि दोघं शांतपणे मेनू डिसाईड करा. तू सगळ्यांसमोर आई बाबांना जो आवडेल तो मेन्यू फायनल. अरे ठीक आहे, आपण संध्याकाळी जाणारच आहोत ना, तेव्हा ठरवूया. ओके बेस्ट. ओके. आता पुढचा काय विचार? हा पुढे काय ठरवायचं? व्हेन्यू डेकोरेशन राहिलं ना ब्रो. मला सांग, तुला हे पिंकिश डिझाईन हा हे आवडेल का? हो मस्त आहे रे. हे आपण तुझ्या लग्नात करू. लग्न कोणाचं आहे? त्या दोघांचं ना, मग त्यांना ठरवू दे ना. ऑब्विसली. मला एक मिनिट. मला हे आवडलंय. नेत्रा तू सांग कसा वाटतं तुला बघू. नेत्रा सांग बघू नेत्रा. हे
अरे ऐका ना, अजून ऑप्शन्स आहेत लॅपटॉपवर. मी नाही 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 नाही, आता नेत्राला आवडलं ना मग तो ऑप्शन फायनल. हा अदर नो ऑप्शन प्लीज प्लीज. बरोबर एकदम. इंद्राणी मॅडम आली इंद्राणी. मीच बोलवलं होतं तिला. इंद्राणी मॅडम तुम्ही अशा अचानक. बरं झालं तू आलीस. आता शुभ कार्यात सहभागी होशील. मी तुला बघून अगदी भरून पावले. आता सगळं व्यवस्थित होईल. किती फोन करावे लागले तुला. मी आउट ऑफ टाउन होते ना, त्यामुळे नेटवर्क नव्हतं मला. पण पुण्यात आले आणि मग तुमचा फोन आल्यावर लगेच आले इथे. पण आता कुठे जायचं नाही. बाकी कशा आहात तुम्ही. थोडं टेन्शन होतं, पण आता या मुलांच्या भाषेत सांगायचं तर तुला बघितल्यावर एकदम कूल वाटतंय. ये बस. तुम्ही बसा. हा बसते. सगळे राजाध्यक्ष एकत्र जमले. हो, अद्वैत नेत्राचं लग्न आहे 30 तारखेला. त्याचीच तयारी चालली आहे सगळी. आता इंद्राणी मॅडम आल्यात म्हणजे त्या सुद्धा आपल्याला मदत करतील. हो ना मॅडम. ए आधी आता ना आपण कपड्यांचं ठरवूया. म्हणजे तू कुठल्या रंगाचे कपडे घालणार किंवा दोघांचे कुठल्या रंगाचे असणार, थीम काय असणार. तेजस बघतोयस का, दाखव ना त्याला. तनू दाखव. हा मी तुला वेबसाईटवर बघ मी तुला सांगते. मला हे कॉम्बिनेशन चांगलं वाटतं. ओके ग्रेट. मग बघूया ते. ओके बाबा तुम्ही पण एकदा बघून घ्या, म्हणजे यांच्यानुसार तेजस, आपण पण थांब. कपडे. हे सगळं बंद करा. अद्वैत आणि नेत्राचं लग्न नाही होणार. चला, बिंडोक राजाध्यक्षांनी पांघरलेलं शहाणपणाचं पांघरून आता सगळ्यांसमोर टराटरा फाटणार. पप्पाजी. शेखर, हे काय बोलतोयस तू. मी काही चुकीचं ऐकलं का. बाबा काय 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 झालं ते नेमकं सांगाल का. भाऊजी तुम्ही बरे आहात ना. मी जे काही बोलतोय ते व्यवस्थित विचार करून बोलतोय. हे लग्न नाही होणार. हे लग्न मोडलं. बाबा काय बोलताय तुम्ही. तुम्हाला कळतंय का. मला कळतंय मी काय म्हणतोय ते. सगळ्यांसाठी तुझ्यासाठी हे खूप शॉकिंग आहे. पण प्रत्येक वेळी आपल्या मनासारखं नाही घडत. मला तुमची फिलॉसॉफी नाही ऐकायची आता. तू म्हण काही, पण हे लग्न मोडलंय. बाबा काय बोलताय तुम्ही. खेळ आहे का. 30 तारखेला लग्न आहे. ऑलमोस्ट सगळ्या पत्रिका वाटून झाल्यात. लग्नाची खरेदी सुरू आहे. तुम्ही म्हणता लग्न मोडलं. नेत्राचं तिच्या घरच्यांचं काय. अद्वैत तू आत्ता माझ्याशी वाद नको घालूस प्लीज. बाबा. शेखर, शेखर हो, काय काय झालंय. हा भानावर आहात ना तुम्ही. आतापर्यंत तुम्हीच आग्रह करत होतात ना अद्वैत आणि नेत्राच्या लग्नाचा. मग आता काय झालं. एका दिवसात कसा निर्णय बदलला. काय झालंय. भाऊजी बोला ना, नक्की काय झालंय. एक मिनिट बाबा, काही प्रॉब्लेम आहे का सांगा ना तुम्ही. आपण सगळे मिळून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. तुम्ही बोला. शेखर नको रे असा अंत पाऊस. काय झालंय.
अशा निर्णयावर तू का आलायस? बाबा प्लीज बोला ना तुम्ही. आई, मलाही तुमच्यासारखं हे लग्न व्हायला हवंय, पण ते शक्य नाही. मला असं वाटलं होतं की हे लग्न सहजपणे होईल, पण नाही, हे लग्न सहजपणे होऊ शकत नाही.